परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्र, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी दोन चार दिवसाच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी माझ्या ऑडियन्ससाठी, माझ्या सबस्क्राईब असलेल्या व्यक्तींसाठी, मित्रांसाठी, जे मला सबस्क्राईब नाही केलं ज्यांनी, त्यांच्यासाठी सुद्धा एक नवनवीन गोष्ट 10 मिनिटाची 15 मिनिटाची घेऊन येत असतो. गोष्टी घेऊन येण्यामागचा पहिला हेतू म्हणजे केवळ एंटरटेनमेंट. 8 ते 10 मिनिटे आपलं मनोरंजन व्हावं हा असतो. आणि मला माहिती आहे की परिपूर्ण पद्धतीने मी माझ्या ह्या गोष्टींच्या माध्यमातून आपलं मनोरंजन करतोय. कुठल्या तरी गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा मिळत असेल, कुठल्या तरी गोष्टीच्या माध्यमातून आपण मोटिवेट होत असाल तर मी माझं भाग्य समजेल. आणि खरंच माझ्या ह्या गोष्टी आवडत असतील तर माझ्या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबत चला. मी हे वाक्य नेहमी गोष्टीच्या शेवटी सांगत असतो, गोष्टीच्या अगोदर सांगतो. यामागे माझा हेतू नक्कीच असेल की आपण चॅनल सबस्क्राईब करावं, स्किप करून न पाहता. तर आपण वायफळ बडबड न करता वळूया आपल्या गोष्टीकडे. गोष्टीचं नाव आहे जशास तसे. मित्रांनो, काय होतं की कधी कधी आपला त्रास आपल्या शेजाऱ्यांना होतो किंवा शेजाऱ्यांचा त्रास आपल्याला होतो, मात्र त्याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नसते. एक छोटंसं उदाहरण आहे. समजा जर दुपारच्या 2-3 वाजता आपण म्हणजे ठाकठोक आपल्या घरात करत असू किंवा रात्री 10-11च्या नंतर ठाकठोक आपल्या घरी करत असू, तर आपल्याला एवढं कळलं पाहिजे की आपल्या या ठाकठोकीमुळे आपण ठाकठोक करतोय. आपल्या घरामध्ये ठाकठोक करण्याची आपल्याला हक्क आहे, परंतु आपण ठाकठोक करण्याची वेळ कुठली निवडावी, त्या माध्यमातून आपल्या शेजाऱ्याला त्रास होत असेल का? शेजाऱ्यांनी सुद्धा याच वेळेला ठाकठोक केली तर आपल्याला त्रास होतो का? आपोआपच उत्तर येईल हो. जर शेजाऱ्याने ठाकठोक केल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो, तर आपण सुद्धा अशा पद्धतीत ठाकठोक केल्यावरती शेजाऱ्याला त्रास होऊ शकतो, याची कल्पना आपल्याला असावी. किंवा आपण आपल्या कचऱ्याचा डब्बा आपल्या दरवाज्यात ठेवतो, परंतु आपण म्हणतो माझा डब्बा माझ्या दरवाज्यात आहे, आणि परंतु त्या दरवाज्यात ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्याची दुर्गंधी मात्र सगळ्यांना त्रास देते ना. मग तसंच दुसऱ्याने जर कचऱ्याचा डब्बा त्याच्या दरवाज्यात जरी ठेवला तरी त्या दुर्गंधीचा सामना आपल्याला नक्कीच करावा लागेल. आणि मला माहिती आहे की स्वतःवरून जग ओळखावं असं म्हटलं जातं. तर अशाच संदर्भातली ही गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे जशास तसे. हो, एक गाव असतं. गावामध्ये संपूर्णपणे दूध दुभतं, हिरवगार गाव आहे. शेतीप्रधान गाव आहे. मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गावातले लोक खूप चांगल्या प्रकारे आनंदित जीवन जगत आहेत, गुण्या गोविंदाने जीवन जगत आहेत. मात्र काय होतं की म्हणतो ना की म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीला नजर लागावी, तसं ह्या गावाला नजर लागते. आणि म्हणजे गोष्ट पुरातन काळातली आहे. आणि एक राक्षसीन तिकडून जात असते, आणि त्या राक्षसीनला तिथून जाताना ती गावामध्ये गावामध्ये मोकळ्या मनाने खेळणारी लहान लहान मुलं दिसतात. आणि त्या लहान लहान मुलांना पाहून त्या राक्षसीनला असं वाटतं की मी ह्या मुलांचे तुकडे करून मी स्वतः खावेत आणि माझी जी 5-6 मुलं आहेत त्यांना सुद्धा द्यावेत, असं त्या राक्षसीनला वाटतं. मग ती राक्षसीन काय करते, त्या गावामध्ये म्हणजे राक्षसीन एका स्त्रीचं रूप धारण करते आणि त्या गावामध्ये काहीतरी विकायला जाते. आणि तिथे काहीतरी विकता ती स्त्री त्या गावाच्या वेशीबाहेर एक झाड आहे, त्या झाडाखाली तिचं बस्तान मांडते. रोज काय करायची, काही ना काही विकण्यासाठी ही राक्षसीन महिला जी आहे ती त्या गावात जायची आणि खेळणाऱ्या मुलांपैकी एका मुलावरती नजर ठेवायची. आणि त्या मुलाला नंतर म्हणजे कोणाची नजर नसेल, कोणाचं लक्ष नसेल, हा हेतू साध्य करून त्या मुलाला घ्यायची आणि ती तिथून गायब व्हायची. मग त्या मुलाला घेऊन ती काय करायची, जंगलामध्ये आपल्या मुलांकडे जायची, त्या मुलाला मारून टाकायची, त्याचे तुकडे करायची, स्वतःच्या मुलांनाही द्यायची आणि स्वतःही मनसोक्त खायची. आणि त्या मुलाचं रक्त पिऊन ही एकदम तृप्त व्हायची. तर अशा या राक्षसींचा दिनक्रम चालू असतो. रोज किंवा 1-2 दिवसाच्या आड गावातलं एक मूल गायब होऊ लागतं. गावामध्ये जे सौंदर्य होतं गावाचं, ते सौंदर्य कुरूप व्हायला लागतं. गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावरती भीती, वेदना, रडगाणं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती येतं. आता करायचं काय? दिवसेंदिवस आपली मुलं गायब होत आहेत असं म्हटल्याच्या नंतर गावातली लोक गाव खाली करून त्या गावातून खूप लांब आपल्या नातेवाईकांच्या गावी जातात. गाव अगदी ओसाड होतं. 2 मिनिटापूर्वीच आपल्याला मी म्हटलं, दुभत्याचं गाव, शेतीप्रधान गाव आणि खूप चांगलं हिरवगार गाव, सौंदर्याने आणि गुण्या गोविंदाने राहणारी लोक आज त्या गावात ओसाड वातावरण पाहिलेलं असतं. आणि परत ती
राक्षसीन जी आहे, जी महिला एका महिलेचं रूप धारण केलेली आहे, ती परत गावामध्ये जाते तर काय गाव ओसाड पडलेलं आहे. आता त्या राक्षसिनीला प्रश्न पडतो की आता मी कोणाला मारू? माझ्या मुलांना तर मी लहान मुलांचं रक्त पिण्याची चटक लावलेली आहे, माझ्या मुलांना तर मी मांसाची चटक लावलेली आहे, आता काय करू? आणि ती राक्षसीन तिकडे म्हणजे त्या गावामध्ये सगळी मुलं शोधत असते, तिला एकही मूल भेटत नाही. आता काय करायचं? तर त्या दरम्यान त्या गावातली काही लोक एका साधू पुरुषाकडे गेलेली असतात आणि तो साधू पुरुष म्हणतो, बोला काय मी तुमची मदत करू? तेव्हा गावातली लोक म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन त्या साधू पुरुषाला सांगतात की असं असं आमचं गाव इतकं चांगलं होतं, परंतु आमचं गाव आता ओसाड झालंय, आम्ही आमचं गाव सोडून सगळ्या गावांमध्ये आमची लोक पसरलेली आहेत, आता काय करायचं? त्यावेळेस तो साधू पुरुष ध्यान लावतो आणि त्या साधू पुरुषाला ध्यान लावल्याच्या नंतर कळतं की खरी हकीकत काय आहे ती. साधू पुरुष म्हणतो, काही नाही, पुढील काही दिवसाच्या नंतर तुमचं गाव पूर्ववत म्हणजे पूर्वीप्रमाणे तुमच्या गावात आनंद नांदेल, पूर्वीप्रमाणे तुम्ही सुखी व्हाल असं मी तुम्हाला वचन देतो. आणि तो साधू पुरुष काय करतो? खूप महात्म्य असतो तो साधू पुरुष. आणि तो साधू पुरुष ज्या ठिकाणी त्या राक्षसिनीने आपल्या 5-6 मुलांना ठेवलेलं असतं त्या ठिकाणी जातो आणि त्या 5-6 मुलांना साधू पुरुष आपल्या एक गोणीमध्ये बांधतो आणि एका ठिकाणी गुहेमध्ये जाऊन त्या लहान मुलांना लपवून टाकतो. ती राक्षसीन थोड्या वेळाने त्या आपल्या मुलांकडे येताना पाहते तर काय, ज्या जंगलामध्ये तिने आपल्या मुलांना ठेवलेलं असतं तिथे तिचं एकही मूल दिसत नाही. ती कासावीस होते. क्षणभर तिला वाटलं मुलं कुठेतरी खेळत असतील, कुठे मुलं खेळतात ते पाहते तर तिथे आपलं एकही मूल तिला दिसत नाही. मग काय करावं? तिच्या चेहऱ्यावरती चिंता, तिच्या चेहऱ्यावरती भीती अशी दिसू लागते की कुठे गेली माझी मुलं, असे ती विचार करते. 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातो. या 2-3 दिवसात तिची मुलं दिसत नाही. मग तिला खात्री पटू लागते की मी इथून गेल्याच्या नंतर कुठल्या तरी हिंस्र प्राण्याने माझ्या मुलांचा वध केला असेल, माझ्या मुलांना खाऊन टाकलं असेल, माझ्या मुलांना मारून टाकलं असेल. अशा वेदनेने चवताळते, जोराची अशी गर्जना करते, काय करू मी? कोण आहे तो? कोणी मारलं माझ्या मुलांना? त्याला मी सोडणार नाही अशी ती चवताळते. कोण आहे माझ्या मुलांना मारणारा? आणि अशी ती चवताळते आणि तिथून रागारागाने जात असते तर तिला एका झाडाखाली हेच साधू पुरुष बसलेले दिसतात आणि ती व्याकुळतेने त्या साधू पुरुषाकडे येते. म्हणते, हे ओ महाराज, मी तुमच्या पाया पडते, काही तुम्ही मला एक मदत करा. साधू पुरुष म्हणतात, काय मदत करू? बोल. ती म्हणते, तुमच्या अंतर्ज्ञानाने तुम्ही पहा की माझी मुलं कुठे आहेत. तुमच्या अंतर्ज्ञानाने पाहून मला सांगा की माझ्या मुलाला कोणी मारलंय का? माझ्या मुलांना कोणी हिंस्र पशूंनी खाल्लंय का? तुमच्या अंतर्ज्ञानाने सांगा. त्यावेळेस ते म्हणतात, हो, मी पाहिलं, तुझ्या मुलांना एका हिंस्र प्राण्याने मारून खाऊन टाकलं. ही गोष्ट ऐकताच ती राक्षसीन एवढ्या जोरात किंचळू लागते, व्याकुळ होते, रडू लागते, जोर जोरात आपले हात पाय त्या जमिनीवर आपटू लागते. जंगलाच्या आजूबाजूच्या गोष्टी अशा सगळ्या हलू लागतात. सगळ्या प्राण्यांना आणि सगळ्या पक्ष्यांना वाटतं, अरे बापरे, काय झालं? जंगलामध्ये वादळ भूकंप येतो की काय? एवढ्या स्वरूपात ती राक्षसीन महिला व्याकुळ होते. आता करावं काय? खूप ती म्हणते, काय झालं? असं झालं, तसं झालं. मग त्यावेळेस ते साधू पुरुष म्हणतात की अगं, तुझी मुलं गायब झाली ना, म्हणून तुला वेदना झाल्या की नाही? ती म्हणते, हो, किती म्हणजे मी म्हणजे एक आई असते, त्या आईलाच माहिती असते, त्या मातेलाच माहिती असतं की तिने काय काय मेहनत करून त्या मुलाला गर्भामध्ये वाढवलेलं असतं, किती त्रास सोसलेला असतो आणि त्या मुलांना जन्म दिलेला असतं. हे एक आईच जाणू शकते. महाराज, तुम्ही काय म्हणता? तुम्हाला माझ्या वेदना फक्त दिसतायत, पण तुम्हाला माझ्या वेदना जाणवणार नाहीत, कारण मी 6 मुलांना जन्म दिला होता आणि माझ्या मातृत्वाला त्रास होतोय की कोणी माझ्या मुलांना मारलं वगैरे असं. त्यावेळेस ते म्हणतात, खरंच तुला त्रास होतोय का? ती म्हणते, हो, माता आहे मी, तर मला त्रास होणारच ना. मग साधू पुरुष म्हणतात की जो त्रास तुला होतोय, गेल्या महिन्याभरापासून तू त्या गावामध्ये जाऊन रोज एक मुलाला मारत होतीस, त्या मुलाचं रक्त पीत होतीस आणि त्या मुलांचा मांस तुझ्या मुलांना आणून देत होतीस का? तर तुला आणि तुझ्या मुलांची उपजीविका होते, तुमचं पोट भरतंय, परंतु त्याचा तू विचार केलास का? की जसा तुला आज त्रास होतोय तसं त्या गावातल्या प्रत्येक महिलेला तू अप्रत्यक्षात त्रास दिलास. त्यांनाही मातृत्व नव्हतं का? त्यांनी आपल्या मुलांना जन्म दिला नव्हतं का? त्यांनीही जन्म देताना किंवा मुलाला गर्भामध्ये वाढवताना त्रास सहन केला नसेल का? असे ते साधू पुरुष बोलत असतानाच या राक्षसीन महिलाचे डोळे उघडतात. तिला कळतं की आपण प्रत्येक मातृत्वाला त्रास दिलेला होता. कदाचित नीतीने त्याचा बदला माझ्याकडून घेतला असावा, असं ती खूप रडते आणि साधू पुरुषाला म्हणते की महाराज, मी चुकले, मला
केवळ माझ्याच मुलांची काळजी होती, मला फक्त माझ्या भुकेची काळजी होती, माझ्या मुलांच्या उपजीविकेची काळजी होती. मात्र त्या काळजीपोटी मी दुसऱ्या मातृत्वाचा विचार केला नाही, मुलांच्या जगण्याचा विचार केला नाही. मी चुकले, मला माफ करा, यापुढे असं कधीच घडणार नाही. त्यावेळेस ते साधू पुरुष उठतात आणि त्या राक्षसींना एका ठिकाणी घेऊन जातात, एका गुहेमध्ये. आणि त्या गुहेमध्ये त्यांनी बांधलेले, गोंडपाटात बांधलेले जी मुलं असतात त्या गोंडपाटाची दोरी उघडतात आणि पाहतात तर काय, ती राक्षसीन पाहते तर काय की माझी 6च्या 6 मुलं जिवंत आहे. ती राक्षसीन एवढी खुश होते की काय करू मी काय नको एवढं त्या राक्षसीनला वाटते. आणि ती राक्षसीन तिथेच त्या महाराजांच्या पाया पडते आणि म्हणते, महाराज म्हणजे साधू महाराज, मला माफ करा, यापुढे मी माझ्या मुलांसाठी कुठल्याही प्राण्याचा जीव घेणार नाही, माझ्या उपजीविकेसाठी किंवा आमच्या पोट भरण्यासाठी मी कोणाचाही जीव घेणार नाही. आणि कोणाच्या पोट भरण्यासाठी दुसऱ्या एका प्राण्याने तिसऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला घेऊ देणार नाही, असं ती राक्षसीन महिला त्या साधू महाराजांना वचन देते. साधू महाराज तिला तथास्तु म्हणतात. साधू महाराज फार खुश होतात की काही का असे ना एका राक्षसीन महिलेमध्ये आपण माणुसकी जन्माला घातली, असं त्या साधू महाराजाला वाटतं. या कथा तर मित्रांनो, जशाच तशा या कथेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कळलं असेल की ज्यावेळेस स्वतःला वेदना होतात त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण दुसऱ्याला वेदना दिल्या होत्या, तर त्या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा किती वेदना झाल्या असतील. तर मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून जशाच तसे ही कथा आपल्याला आवडली असेल आणि पटली असेल तर यापुढे आपण आपल्या माध्यमातून कोणाला त्रास होऊ देणार नाही याचा प्रयत्न नक्कीच करूया. तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. परिस्पर्श कथा आणि काव्यांचा